हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी सायको फार्माकोलॉजीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. अँड सांगितल्याप्रमाणे आपले हे दोन्ही कोर्सेस अपडेट झालेले आहेत. PDF बुक कोर्समध्ये टॉपिक वाईज PDF मराठी अँड इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये ॲड केलेले आहेत. अँड मॉक टेस्ट कोर्समध्ये टॉपिक वाईज मॉक टेस्ट ॲड केलेले आहेत. काय अपडेट केले त्याचे डेमो व्हिडिओज डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि आता या दोन्ही कोर्सेसमध्ये मोर दॅन 10,000 क्वेश्चन्स आहेत अँड पुढे सुद्धा अपडेट्स येणार आहेत. सर्व डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर आणि कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. ॲप लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया. अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग कोणता आहे? तर 8वा क्लासिफिकेशन टिपिकल, अटिपिकल. टिपिकलमध्ये येतात क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरपॅराझिन, हॅलोपेरिडॉल, थिओथिक्झिन. अटिपिकल क्लोझापाइन, ओलांझेपाइन, रेस्पिरिडॉन, झोटेपाइन, झिप्रासिडॉन, क्वेटियापिन. ऑप्शन्स बघा. ओलांझेपाइन तर अटिपिकल येईल ना, ऑप्शन ए येईल. अँटीसायकोटिक्सचं क्लासिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक क्वेश्चन प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ओलांझेपाइनचं? विचारण्यात आलं होतं एकदा. तर हे ॲक्ट करते बाय ब्लॉकिंग डोपामाइन D2 अँड सेरोटोनिन 5-HT2A रिसेप्टर्स. डोपामाइन D2 अँड सेरोटोनिन 5-HT2A रिसेप्टर्सला ब्रेनमध्ये ब्लॉक करते. नोट करून ठेवा. ठीक आहे. रिबाविरिन काय आहे? तर अँटीव्हायरल ड्रग. अँटी हेपेटायटिस व्हायरस ड्रग्समध्ये पाहिलं ना. लॅमिवुडिन तर हे सुद्धा पाहिलं आपण अँटी हेपेटायटिस व्हायरस ड्रग्समध्ये. टेल्बिवुडिनसुद्धा येते. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे रिगार्डिंग डायफिनाइल हॅडेंटॉइन. इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटमध्ये याचा यूज करू शकतात. याचा ॲब्झॉर्प्शन स्लो अँड व्हेरिएबल आहे. हे स्लो करते रिकव्हरी ऑफ व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल्स. डायफिनाइल हॅडेंटॉइन काय येईल करेक्ट? तर काय असते हे डायफिनाइल हॅडेंटॉइन? खूप वेळा आपण डिस्कस केलं आहे. फिनिटॉइन आहे ना, फिनिटॉइन असते तुमचं डायफिनाइल हॅडेंटॉइन. बघा सतत रिवाईज करून घेतलं होतं तुमच्याकडून. जेव्हा जेव्हा फिनिटॉइन आले तेव्हा तेव्हा सांगितलं आहे 5 डायफिनाइल हॅडेंटॉइन असते फिनिटॉइन. तुम्ही नोट्स बनवत असाल तर तुम्हाला रिकॉल झालं असतं. ग्रँड माल इपिलेप्सीमध्ये याचा यूज करतात. हे ब्लड ग्लुकोज लेवलला इन्क्रीज करते. आपण पाहिलं होतं ना, इन्सुलिन रिलीजला हे डिक्रीज करते. हायपरग्लायसेमिया कॉज करते. त्यानंतर लहान मुलांमध्ये हे इंटरफेअर करते विथ विटॅमिन D, ज्यामुळे रिकेट्स होते ना. फिनिटॉइन रिड्युसेस सेन्सिटिव्हिटी ऑफ टार्गेट टिश्यूज टू विटॅमिन D. सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत ते. त्यानंतर आणखी कुठे पाहिलं होतं आपण फिनिटॉइन? तर अँटी अरेथमिक एजंट्सचं क्लासिफिकेशन आठवा. सोडियम चॅनल ब्लॉकर्समध्ये पाहिलं होतं 1A, 1B, 1C 3 क्लास पाहिले होते ना. 1B मध्ये पाहिलं आपण फिनिटॉइन. तर ऑप्शन्स बघा. ड्रग कॅन बी यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्सी, करेक्ट आहे. ॲब्झॉर्प्शन स्लो अँड व्हेरिएबल आहे, करेक्ट आहे. स्लो करते रिकव्हरी ऑफ व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल्स, करेक्ट आहे. सो ऑप्शन C येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट पाहूया. डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया. तर डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया आलं केटामाइन, ऑप्शन B. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया. जनरल ॲनास्थेटिकमध्ये आपण पाहिलं होतं. जो इंट्रावेनस ॲनास्थेटिक्सचा क्लास पाहिला होता त्यामध्ये येते केटामाइन. डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशियामध्ये केटामाइन प्रोड्युसेस डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया. पॅरेंटरल जनरल ॲनास्थेटिक आहे. त्यानंतर हे हॅल्युसिनेशन्स कॉज करते. यूज कशात करतात? तर बर्न ड्रेसिंगमध्ये याचा यूज करतात ॲज अन ॲनास्थेटिक, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अस्थमा पेशंट्समध्ये शॉर्ट ऑपरेशनच्या वेळी याचा यूज करतात. आणखी काय यावर विचारतात? तर ॲनास्थेटिक दॅट इन्क्रीजेस आउटपुट अँड ब्लड प्रेशर. केटामाइन. कोणता ॲनास्थेटिक कॉन्ट्राइंडिकेटेड आहे इपिलेप्सीमध्ये, ग्लुकोमामध्ये, सिझोप्रेनियामध्ये? केटामाइन. त्यानंतर हायपर ॲक्टिव्ह एअरवेजमध्ये कोणता ॲनास्थेटिक यूज करतात? तर केटामाइन इज युजफुल ॲज अन ॲनास्थेटिक एजंट इन हायपर ॲक्टिव्ह एअरवेज, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोणता जनरल ॲनास्थेटिक सिलेक्टिव्हली इनिबिट करते एक्सायटेटरी NMDA रिसेप्टर? तर केटामाइन. सर्व पॉईंट्स नोट करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पाहूया. मॉर्फिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे आणि एक्स्ट्रीम कॉशन घेऊन यूज केलं पाहिजे सेव्हरल सिच्युएशन्समध्ये. कोणत्या सिच्युएशन्स आहेत? ॲड्रिनल इन्सफिशियन्सी, बिलियरी ट्रॅक्ट सर्जरी, हायपोथायरॉइडिझम.
काय येईल? तर ॲड्रिनल इन्सफिशियन्सी काय आहे? एडिसन्स डिसीज असते ना, एडिसन्स डिसीज, ॲड्रिनल इन्सफिशियन्सी, यामध्ये हायपोसिक्रिशन होते ॲड्रिनल ग्लँड्सचं. एडिसन्स डिसीज इज ड्यू टू हायपोसिक्रिशन ऑफ ॲड्रिनल ग्लँड्स. कॉन्ट्राइंडिकेटेड आहे का मॉर्फिन यामध्ये? तर आहे. ॲड्रिनल इन्सफिशियन्सीमध्ये पेशंटमध्ये ब्लड प्रेशरला हँडल करण्याची ॲबिलिटी कॉम्प्रोमाइज होते आणि मॉर्फिन सिग्निफिकंटली प्रोलॉंग अँड इन्हॅन्स करते CNSला. कार्डिओस्क्युलर डिप्रेसंट इफेक्ट्स असतात, सो आणखी ब्लड प्रेशर ड्रॉप होईल, त्यामुळे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. बिलियरी ट्रॅक्ट सर्जरी, तर मॉर्फिन कॉज करते स्फिंक्टर ऑफ ओडी. काय असते हे? तर ज्या वॉल कंट्रोल करतात फ्लो ऑफ बाईल इनटू दी स्मॉल इंटेस्टाईन, त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे बिलियरी ट्रॅक्टमध्ये प्रेशर इन्क्रीज होते, ज्यामुळे सिव्हिअर पेन होते, बिलियरी कोलिक होते, सो कॉन्ट्राइंडिकेटेड येईल. हायपोथायरॉइडिझम, त्या थायरॉइड हायली सेन्सिटिव्ह असतात मॉर्फिनला, मॉर्फिनमुळे यांचं मेटाबॉलिझम स्लोअर होते, सो कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. ऑप्शन ए येईल. नेक्स्ट पाहूया. कोणतं ड्रग ॲक्ट करत नाही ऑन ओपॉइड कापा रिसेप्टर्स? बुप्रेनॉर्फिन, ब्युटॉरफेनॉल, नाल्बुफिन, पेंटाझोसिन. नॉट ॲक्टिंग ऑन ओपॉइड रिसेप्टर्स. ओपॉइड रिसेप्टर्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, याचेसुद्धा नोट्स बनवा. तर काय येईल? तर जे बुप्रेनॉर्फिन आहे हे पार्शियल म्यू रिसेप्टर ॲगॉनिस्ट आहे ना, इट डज नॉट ॲक्ट ऑन ओपॉइड कापा रिसेप्टर. ऑप्शन ए येईल. म्यू रिसेप्टर ॲगॉनिस्ट आहे तुमचं बुप्रेनॉर्फिन. कशात पाहिलं आपण हे? मॉर्फिन डिपेंडन्समध्ये यूज करतात ना, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मॉर्फिन डिपेंडन्समध्ये यूज करतात बुप्रेनॉर्फिन आणि मिथाडॉन पाहिलं ना, मिथाडॉन अँड बुप्रेनॉर्फिन. मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये यूज करतात नॅलोक्झोनचा. ब्युटॉरफेनॉल काय आहे? तर कापा रिसेप्टर ॲगॉनिस्ट प्रॉपर्टी आहे. नाल्बुफिन तर म्यू रिसेप्टर अँटागोनिस्ट, कापा रिसेप्टर ॲगोनिस्ट. पेंटाझोसिन म्यू रिसेप्टर अँटागोनिस्ट, कापा ॲगोनिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. दी फर्स्ट फिनोथायझिन डेरिव्हेटिव्ह इंट्रोड्युस्ड इन टू दी थेरपी ऑफ सायकोटिक डिसऑर्डर्स? प्रोमॅझिन, क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्लुप्रोमॅझिन, थिओरिडाझिन. कोणतं होतं फर्स्ट फिनोथायझिन डेरिव्हेटिव्ह सायकोटिक डिसऑर्डर्समध्ये इंट्रोड्यूस झालं? तर हे होतं तुमचं क्लोरप्रोमॅझिन. ऑप्शन बी. कशात पाहिलं आपण क्लोरप्रोमॅझिन? तर अँटीसायकोटिक्सच्या केमिकल क्लासिफिकेशनमध्ये पाहिलं ना, फिनोथायझिन ग्रुपमध्ये क्लोरप्रोमॅझिन, प्रोमॅझिन, त्यानंतर थिओरिडाझिन, फ्लुफेनाझिन, ट्रायफ्लुपॅराझिन हे आहेत फिनोथायझिन डेरिव्हेटिव्ज. आणखी काय विचारण्यात येते क्लोरप्रोमॅझिनवर? तर कोणतं ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट असते ॲनालॉग ऑफ क्लोरप्रोमॅझिन? खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट विच इज ॲन ॲनालॉग ऑफ क्लोरप्रोमॅझिन काय आहे? पाहिलं होतं आपण ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्समध्ये. इमिप्रामाइन आहे ना, इमिप्रामाइन आहे तुमचं क्लोरप्रोमॅझिन ॲनालॉग. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आहे. त्यानंतर कोणतं ड्रग इंड्यूस करते पार्किन्सोनियन सिंड्रोम? तर हे सुद्धा क्लोरप्रोमॅझिन आहे. कोणतं ड्रग इन्क्रीज करते सिक्रिशन ऑफ प्रोलॅक्टिन? हे सुद्धा येईल तुमचं क्लोरप्रोमॅझिन. फर्स्ट ट्रान्क्युलायझर ऑफ फिनोथायझिन ग्रुप ऑफ कंपाऊंड क्लोरप्रोमॅझिन. चिल्ड्रनमध्ये हे कोणता साईड इफेक्ट कॉज करते? तर मसल डिस्टोनिया कॉज करते चिल्ड्रनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पिरॅमिडल साईड इफेक्ट्स आर कॉमन विथ क्लोरप्रोमॅझिन. सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स नोट डाऊन करा आणि डेली रिवाइज करत जा. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर इन CNS? ग्लायसिन, ॲस्पर्टेट, ग्लुटामेट, गामा अमायनोब्युटेरिक ॲसिड. इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर सांगा. तर ग्लायसिन इनिबिटरी, ॲस्पर्टेट एक्सायटेटरी, ग्लुटामेट एक्सायटेटरी, गाबा गामा अमायनोब्युटेरिक ॲसिड इनिबिटरी. इनिबिटरी विचारले, सो ग्लायसिन आणि गाबा. QNT ऑप्शन डी येईल. ग्लायसिन ॲक्ट करते बाय ओपनिंग क्लोराईड चॅनल्स. गामा अमायनोब्युटेरिक ॲसिड तर हे इन्क्रीज करते क्लोराईड कंडक्शन ॲट गाबा ए रिसेप्टर किंवा पोटॅशियम कंडक्टन्स ॲट गाबा बी रिसेप्टर्स. न्यूरोट्रान्समीटर खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, प्रत्येक एक्झामला विचारण्यात येते. आणि हे जे ॲस्पर्टेट आणि ग्लुटामेट असतात हे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत. हे वर्क करतात बाय ओपनिंग सोडियम और कॅल्शियम चॅनल्स. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. युरिनेशन इन द ह्युमन सब्जेक्ट इज डिक्रीज्ड बाय फायसोस्टिग्माइन, बेन्झोट्रॉपिन, ॲसिटाइलकोलिन, निकोटीन.
कोण डिक्रीज करते युरिनेशन. तर आठवा सिम्पॅथेटिक सिस्टम, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. काय पाहिलं होतं? सिम्पॅथेटिक ड्रग्स कॉज करतात युरिनरी रिटेन्शन, पॅरासिम्पॅथेटिक ड्रग्स कॉज करतात युरिनरी अर्जन्सी. आणखी काय पाहिलं होतं? तर सिम्पॅथेटिक ड्रग मायट्रियासिस, टॅकिकार्डिया, ब्रॉन्कोडायलेशन, कॉन्स्टिपेशन. या उलट पाहिलं होतं पॅरासिम्पॅथेटिकमध्ये मायट्रियासिसचं मिओसिस, टॅकिकार्डियाचं ब्रॅडिकार्डिया, त्यानंतर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, डायरिया. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. क्वेश्चनमध्ये काय विचारले? तर युरिनेशन डिक्रीज कोण करते? तर इथे पाहिलं ना आपण युरिनरी रिटेन्शन, सिम्पॅथेटिक ड्रग, अँटीमस्कॅरिनिक, अँटीकोलिनर्जिक ड्रग्स येतात. यात काय येईल? फायसोस्टिग्माइन, बेन्स्ट्रॉपिन. तर बेन्स्ट्रॉपिन असते ना, ऑप्शन बी येईल. बेन्स्ट्रॉपिन इज ॲन अँटीकोलिनर्जिक मेडिकेशन. हे ब्लॉक करते ॲसिटाइल कोलिन. ॲसिटाइल कोलिनला ब्लॉक करते फ्रॉम बाइंडिंग टू इट्स रिसेप्टर इन दी ब्लॅडर, ज्यामुळे प्रिव्हेंट होते ब्लॅडर फॉर कॉन्ट्रॅक्टिंग, युरिनरी रिटेन्शन कॉज होते. ठीक आहे, बेन्स्ट्रॉपिन. नेक्स्ट पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज कॅटेगराइज्ड ॲज अटिपिकल अँटीसायकोटिक. तर अटिपिकल अँटीसायकोटिक क्लोझापाइन, ओलांझेपाइन, रेस्पिरिडॉन, झोटेपाइन, झिप्रासिडॉन, क्वेटियापिन. काय दिले ऑप्शन्समध्ये? क्लोरप्रोमॅझिन, टिपिकल, क्वेटियापिन. ऑप्शन बी येईल. क्लोरप्रोमॅझिन कशात पाहिलं? फिनोथायझिन ग्रुप, फर्स्ट ट्रान्क्विलायझर ऑफ फिनोथायझिन ग्रुप ऑफ कंपाऊंड असते ना क्लोरप्रोमॅझिन. चिल्ड्रनमध्ये मसल डिस्टोनिया कॉज करते. आठवा आणखी काय सांगितलं होतं? तर पार्किन्सोनियम सिंड्रोम इंड्यूस करते, प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन इन्क्रीज करते. ठीक आहे. फ्लूफेनाझिन कशात पाहिलं? तर हे सुद्धा येते तुमच्या फिनोथायझिन क्लासमध्ये. ट्रायफ्लूपॅराझिन, फिनोथायझिन. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. फॉर द ट्रीटमेंट ऑफ जॉन्डिस इन न्यूली बॉर्न इन्फंट्स कोणता ड्रग देतात? क्लोरामफेनिकॉल, डेक्सामिथासोन, फिनोबार्बिटॉन, ॲस्कॉर्बिक ॲसिड. काय येईल? न्यूली बॉर्न इन्फंट्समध्ये जॉन्डिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. तर फिनोबार्बिटॉन असते ना, ऑप्शन सी. हे इंड्यूस करते हेपॅटिक एन्झाईम, ग्लुकुरोनिल ट्रान्सफरेज एन्झाईमला इंड्यूस करते फिनोबार्बिटॉन. हे पॉवरफुल एन्झाईम इंड्युसर असते ना. आणि न्यूबॉर्नमध्ये लिव्हर इमॅच्युअर असते टू प्रोसेस बिलिरुबिन इफेक्टिवली. ठीक आहे. आणखी काय पाहिलं आपण फिनोबार्बिटॉनबद्दल? कसलं ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहे फिनोबार्बिटॉन? पाहिलं होतं आपण. तर प्रायमिडॉन आहे ना, प्रायमिडॉनचं ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहे फिनोबार्बिटॉन. ॲक्टिव्ह मेटाबोलाईट ऑफ प्रायमिडॉन रिस्पॉन्सिबल फॉर अँटी इपिलेप्टिक ॲक्टिव्हिटीज फिनोबार्बिटॉन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सांगा. तर हे एनहॅन्स करते ॲक्टिवेशन ऑफ गाबा ए रिसेप्टर. हे फॅसिलिटेट करते गाबा मेडिएटेड ओपनिंग ऑफ क्लोराईड आयन चॅनल. खूप इम्पॉर्टंट आहे. हे आहे लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेटचं क्लासिफिकेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. लॉंग ॲक्टिंग आहे फिनोबार्बिटॉन. हे सेडेटिव्ह अँड हिप्नोटिक आहे. इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटमध्ये याचं कॉम्बिनेशनमध्ये यूज करतात फिनिटॉईनसोबत. हे जनरलाइज टॉनिक क्लॉनिक सीझरमध्ये यूज करतात. ग्रँडमाल इपिलेप्सीमध्ये यूज करतात. कशात यूज करत नाहीत? तर ॲब्सेन्स सीझर्स, पेटिटमाल सीझर्समध्ये याचा यूज करत नाही. हे पॉईंट्स लिहून घेत चला, खूप महत्त्वाचे आहेत. क्लोरामफेनिकॉल, तर ग्रे बेबी सिंड्रोम, मोस्ट इम्पॉर्टंट साईड इफेक्ट. सोर्स सांगा. क्लोरामफेनिकॉल इज ऑब्टेन्ड फ्रॉम तर स्ट्रेप्टोमायसिस व्हॅनेझुएली. प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहे. 50S रायबोझोमल सबयुनिटवर प्रोटीनच्या सिंथेसिसला इनिबिट करते. त्यानंतर प्लास्टिक अनेमिया कॉज करते. डेक्झामिथासोन कशात पाहिलं? तर लॉंग ॲक्टिंग ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे ना, डेक्झामिथासोन, बेटामिथासोन, लॉंग ॲक्टिंग ग्लुकोकॉर्टिकॉइड. ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन सी. नेक्स्ट पाहूया. ट्रायजेमिनल न्यूराल्जियामध्ये ड्रग ऑफ चॉईस. आठवा बघा, आठवते का? खूप वेळा सांगितलं आहे. याचा बायपोलर डिसऑर्डर्समध्ये सुद्धा यूज करतात. सोडियम चॅनल ब्लॉकर आहे. काय येईल? तर कार्बामाझेपाइन, ऑप्शन ए. आपण पाहिलं ना, कार्बामाझेपाइनचा पार्शियल सीझर्समध्ये सुद्धा यूज करतात, फोकल सीझर्समध्ये यूज करतात. याचा सोडियम चॅनल ब्लॉकर आहे आणि सोडियम आयनचा रिस्पॉन्सिबल फॉर पार्शियल सीझर्स. सो कार्बामाझेपाइनचा यूज करतात. कार्बामाझेपाइनचं ॲक्टिव्ह मेटाबोलाईट सांगा. एकदा विचारण्यात आलं होतं एक्झामला, ॲक्टिव्ह मेटाबोलाईट ऑफ कार्बामाझेपाइन. तर हे असते कार्बामाझेपाइन 10-11 इपॉक्साइड. खूप इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. कार्बामाझेपाइन 10-11 इपॉक्साइड.
ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आहे कार्बामाझेपाईनचं. नेक्स्ट पाहूया कोणतं आहे इंट्रावेनस ॲनास्थेटिक. तर जनरल ॲनास्थेटिक्सचं क्लासिफिकेशन आठवा. इनहेलेशनल ॲनास्थेटिक होते आणि इंट्रावेनस होते. इनहेलेशनमध्ये गॅसियस टाईपमध्ये आपण पाहिलं नायट्रस ऑक्साईड. व्होलॅटाईल लिक्विड क्लासमध्ये काय पाहिलं इथर, हॅलोथेन, इन्फ्लोरेन, आयसोफ्लोरेन, डेसफ्लोरेन. इंट्रावेनसमध्ये काय पाहिलं थिओपेंटोन सोडियम, मिथोएक्झिटोन, प्रोपॉफॉल, इटोमिडेट, केटामाइन, फेंटॅनिल, डायझेपॅम. ऑप्शन्स बघा. थिओपेंटोन सोडियम कशात पाहिलं तर IV तेच विचारलं आहे ना इंट्रावेनस ॲनास्थेटिक. ऑप्शन A येईल. प्रोकेन काय आहे तर हे लोकल ॲनास्थेटिक आहे ना प्रोकेन. नायट्रस ऑक्साईड तर गॅसियस टाईप पाहिलं ना इनहेलेशन. इनहेलेशनल टाईप ऑफ जनरल ॲनास्थेटिकमध्ये येते नायट्रस ऑक्साईड. इथरसुद्धा जनरल ॲनास्थेटिकच्या इनहेलेशनल ॲनास्थेटिक्सच्या व्होलॅटाईल लिक्विड क्लासमध्ये येते. इकडे पाहिलं ना. नेक्स्ट पाहूया. The contraindications to the use of morphine are following except. कोणतं कॉन्ट्राइंडिकेशन्समध्ये येत नाही मॉर्फिनच्या एक्सेप्ट विचारले. रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी तर कॉन्ट्राइंडिकेशन आहे. हेड इंजरीमध्ये पण कॉन्ट्राइंडिकेटेड असते ना मॉर्फिन, आपण पाहिलं होतं. अनडायग्नोस्ड ॲक्यूट ॲब्डोमिनल पेन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. ॲक्यूट लेफ्ट वेंट्रिक्युलर फेलियरमध्ये हे कॉन्ट्राइंडिकेटेड नाही आहे. ऑप्शन B येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्सेप्ट विचारलं आहे ना. ॲक्यूट लेफ्ट वेंट्रिक्युलर फेलियरमध्ये प्रायमरीली यूज करतात मॉर्फिनचा, कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. ठीक आहे. ॲक्यूट लेफ्ट वेंट्रिक्युलर फेलियरला काय म्हणतात तर याला कार्डियक अस्थमा म्हणतात ना, कार्डियक अस्थमा. यामध्ये मॉर्फिनचा यूज करतात. नेक्स्ट पाहूया. ग्लुटामेट अँड ॲस्पर्टेट आर. तर बघा काही आठवते का कशात पाहिलं आपण याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये. इनिबिटरी अँड एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स 4 ऑप्शन्स देण्यात आले होते. ग्लायसिन, ॲस्पर्टेट, ग्लुटामेट, गाबा, गामा अमायनोबिट्रिक ॲसिड. कोणते होते यातले इनिबिटरी अँड एक्सायटेटरी. इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स विचारले होते क्वेश्चनमध्ये. ग्लायसिन होतं ना इनिबिटरी, गाबा होता इनिबिटरी, ग्लुटामेट एक्सायटेटरी, ॲस्पर्टेट एक्सायटेटरी. हेच विचारले नाही ते ग्लुटामेट, ॲस्पर्टेट, एक्सायटेटरी अमायनो ॲसिड. ऑप्शन A येईल तुमचं करेक्ट आन्सर. का हे एक्सायटेटरी असतात तर हे NMDA और AMPA रिसेप्टर्सना बाइंड करतात. जे ओपन चॅनल्स असतात फॉर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स लाईक सोडियम अँड कॅल्शियम टू एंटर द न्यूरॉन, जे सेल्सला डिपोलराइज करतात. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ ईच सायकल ऑफ नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. इम्पॉर्टंट आहे. NREM ड्युरेशन ऑफ ईच सायकल नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप काय येईल तर 90 मिनिट्स येईल ना. ऑप्शन A येईल. हे सायकल असते 90 to 120 मिनिट्सचं. नेक्स्ट पाहूया. कोण कॉज करते मॅक्झिमम डिपेंडन्स. डायथाईल मॉर्फिन, डायॲसिटाईल मॉर्फिन, डायमिथाईल मॉर्फिन, डायफिनॉक्सिलेट. मॅक्झिमम डिपेंडन्स तर डायॲसिटाईल मॉर्फिन कॉज करते ना मॅक्झिमम डिपेंडन्स. ऑप्शन B येईल. काय असते डायॲसिटाईल मॉर्फिन तर हेरोईन आहे ना डायॲसिटाईल मॉर्फिन. हा पण क्वेश्चन विचारण्यात आला आहे. डायॲसिटाईल मॉर्फिन इज द केमिकल नेम फॉर हेरोईन अँड इट कॉजेस मॅक्झिमम डिपेंडन्स. हे डायइथाईल मॉर्फिन काय असते तर इथाईल मॉर्फिन म्हणतात याला, इथाईल मॉर्फिन. डायमिथाईल मॉर्फिन तर थिबेन असते, थिबेन इज डायमिथाईल मॉर्फिन. डायफिनॉक्सिलेट काय आहे तर अँटी डायरियल एजंट आहे ना. नेक्स्ट पाहूया. कॉफी, टी अँड फ्रूट ज्युसेस अँटागनायझेस द इफिकसी ऑफ डॅश अँटीसायकोटिक ड्रग्स. कोणत्या अँटीसायकोटिक ड्रग्सच्या इफिकसीला अँटागनाइज करतात. कॉफी, टी अँड फ्रूट ज्युसेस. थिओथिक्झिन, ब्युटेरोफेनॉन्स, फिनोथायझिन सल्फाईड. काय येईल तर फिनोथायझिनच्या इफिकसीला अँटागनाइज करतात ना हे. ऑप्शन C येईल. काय पाहिलं आपण फिनोथायझिन ग्रुपमध्ये अँटीसायकोटिक ड्रग्समध्ये तर क्लोरप्रोमॅझिन, फ्लूफेनाझिन, थिओरिडाझिन फिनोथायझिन्स आहेत. कॉफी टीमध्ये टॅनिक ॲसिड असते आणि जेव्हा हे लिक्विड फिनोथायझिन्स बरोबर मिक्स होते तेव्हा केमिकल रिॲक्शन होऊन ड्रग प्रेसिपिटेट होते, ड्रगची इफिकसी कमी होते. ठीक आहे. थिओझॅन्थिन क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं अँटीसायकोटिक्सच्या तर फ्लूपेन्थिक्झॉल पाहिलं ना, थिओझॅन्थिन असते. ब्युटेरोफेनॉन तर हॅलोपेरिडॉल, पेनफ्लुरिडॉल. नेक्स्ट पाहूया. डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया तर डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया आलं तर केटामाइन. ऑप्शन B. IV जनरल ॲनास्थेटिक आहे ना केटामाइन.
डिसोसिएटिव्ह ॲनास्थेशिया कॉज करते. त्यानंतर आणखी काय कॉज करते हे, तर हॅल्युसिनेशन्स. यूज कशात करतात, बर्न ड्रेसिंगमध्ये पाहिलं ना आपण. त्यानंतर अस्थमा पेशंट्सच्या शॉर्ट ऑपरेशनमध्ये ॲज अन ॲनास्थेटिक यूज करतात केटामाईनचा. त्यानंतर कोणत्या ॲनास्थेटिक इन्क्रीज करते ब्लड आउटपुट अँड ब्लड प्रेशर, तर केटामाईन असते. हायपर ॲक्टिव्ह एअरवेजमध्ये कसला यूज करतात, तर केटामाईनचा. कोण सिलेक्टिव्हली इनिबिट करते एक्सायटेटरी NMDA रिसेप्टर्स, तर केटामाईन. बघा सांगितलं होतं, एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून ठेवा. सगळे पॉईंट्स तुम्हाला बाय हार्ट पाहिजेत. क्वेश्चन पाहिल्यावर तुम्हाला ऑप्शन्स बघायची गरज लागली नाही पाहिजे. ठीक आहे. इटोमिडेट कशात पाहिलं, तर IV जनरल ॲनास्थेटिक्समध्येच येते ना इटोमिडेट. इंड्युसिंग एजंट असते. काय विचारण्यात आलं होतं आत्तापर्यंत यावर, तर कार्डिओस्क्युलर आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन कोणतं जनरल ॲनास्थेटिक कॉज करते, तर इटोमिडेट. कोणतं इंडक्शन एजंट कॉज करते ॲड्रिनल कॉर्टेक्स सप्रेशन. ॲड्रिनल कॉर्टेक्स सप्रेशन कोण कॉज करेल, तर इटोमिडेट. कोणतं जनरल ॲनास्थेटिक हिमोडायनेमिकली स्टेबल आहे अँड मेनली यूज करतात फॉर इंडक्शन, तर हे आहे तुमचं इटोमिडेट. हे 3 क्वेश्चन विचारण्यात आले होते. फेंटॅनिल खूप इम्पॉर्टंट आहे. पटकन एकदा रिवाईज करूया. काय विचारलं होतं, तर शॉर्ट ॲक्टिंग ओपॉइड ॲनाल्जेसिक फेंटॅनिल. IV फेंटॅनिलचा यूज करतात बॅलन्स्ड ॲनास्थेशियामध्ये टू अफोर्ड ॲनाल्जेसिया. स्लो ॲक्टिंग पॅरेंटल जनरल ॲनास्थेटिक आहे. 100 टाइम्स मोर पोटेंट आहे दॅन मॉर्फिन. कोणत्या ड्रगचं यूज करतात पेन कंट्रोलसाठी कॅन्सर पेशंटमध्ये. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ड्रग इज यूज फॉर पेन कंट्रोल इन कॅन्सर पेशंट्स, फेंटॅनिल. त्यानंतर कोणतं ओपॉइड ॲनाल्जेसिक सुटेबल आहे फॉर हिमोडायनॅमिकली अनस्टेबल पेशंट्स, तर हे आहे तुमचं फेंटॅनिल. बिकॉज हे प्रोड्यूस करते मिनिमल कार्डिओस्क्युलर इफेक्ट्स. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. यूज ऑफ मॉर्फिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन, तर मॉर्फिनचे कॉन्ट्राइंडिकेशन्स खूप पाहिले आपण. इथे काय दिलं आहे, मायग्रेन, कॉर पल्मनेल, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, कन्व्हल्शन्स. तर कन्व्हल्शन्समध्ये नाही देणार ना मॉर्फिन, ऑप्शन डी येईल. यूज ऑफ मॉर्फिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन कन्व्हल्शन्स. का कॉन्ट्राइंडिकेटेड आहे हे कन्व्हल्शन्समध्ये, तर आपण मॉर्फिनचे ॲक्टिव्ह मेटॅबोलाइट्स पाहिले 2, मॉर्फिन 6 ग्लुकोरोनाइड आणि मॉर्फिन 3 ग्लुकुरोनाइड. यांचा एक्सायटेटरी इफेक्ट असतो ब्रेनवर. हे सीझरचं थ्रेशोल्ड लोअर करू शकतात. याचाच अर्थ हे सीझर कॉज करू शकतात. त्यामुळे कन्व्हल्शन्सची, इपिलेप्सीची हिस्ट्री असणाऱ्या पेशंट्समध्ये हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. ठीक आहे. मेटॅबोलाइट्स लक्षात ठेवा मॉर्फिनचे, मॉर्फिन 3 ग्लुकुरोनाइड अँड मॉर्फिन 6 ग्लुकुरोनाइड, M3G अँड M6G. नेक्स्ट पाहूया. मिथेनॉल पॉयझनिंगमध्ये काय वापराल, फोम्पिझॉल, डायसल्फिरॅम, रॅबेप्राझोल, क्लोट्रिमाझोल. तर फोम्पिझॉल असते ना ऑप्शन ए. अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम इनिबिटर असते ना फोम्पिझॉल, पाहिलं होतं. डायसल्फिरॅम काय आहे, तर हे अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम इनिबिटर आहे. डायसल्फिरॅम अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम इनिबिटर. फोम्पिझॉल अल्कोहोल डिहायड्रोजिनेज एन्झाईम इनिबिटर. रॅबेप्राझोल प्रोटॉन पंप इनिबिटर. अल्सर हार्टबर्नमध्ये यूज करतात ना. क्लोट्रिमाझोल अँटीफंगल एजंट. अझोल्स क्लासमध्ये, इमिडाझोल क्लासमध्ये पाहिलं होतं ना. 14 अल्फा डिमिथायलेज एन्झाईमला इनिबिट करतात. एर्गोस्टेरॉल सिंथेसिस इनिबिटर्स असतात अझोल्स. नेक्स्ट पाहूया. डॅश इज अ डिसीज विच इज अन इनहेरिटेड डिसऑर्डर रिझल्टिंग इन प्रोग्रेसिव्ह ब्रेन डिजनरेशन स्टार्टिंग इन ॲडल्टहुड अँड कॉझिंग रॅपिड डिटेरिओरेशन अँड डेथ. पार्किन्सन्स डिसीज, हंटिंग्टन्स डिसीज, अल्झायमर्स डिसीज, इस्चेमिक ब्रेन डिसीज. इनहेरिटेड डिसऑर्डर आहे. कशामुळे होते, तर प्रोग्रेसिव्ह ब्रेन डिजनरेशन ॲडल्टहुडमध्ये स्टार्ट होते. काय कॉज करते, रॅपिड डिटेरिओरेशन अँड डेथ. कोणता डिसीज आहे, तर हा येईल हंटिंग्टन्स डिसीज, ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूया. द फॉलोइंग इज इंडिकेटेड ॲज अन ॲडजंट टू कार्बिडोपा और लिओडोपा थेरपी. एमेंटेडिन, टॉलकॅपॉन, प्रॅमिपॅक्झॉल, ब्रोमोक्रिप्टिन. ॲडजंक्ट टू कार्बिडोपा और लिओडोपा थेरपी. कशात पाहिलं होतं आपण कार्बिडोपा, लिओडोपा, तर आठवा अँटी पार्किन्सोनियन ड्रग्सचं क्लासिफिकेशन. डोपामाइन प्रिकर्सर आहे ना तुमचं लिओडोपा. कार्बिडोपा आहे पेरिफेरल डिकार्बोक्सिलेज इनिबिटर. लिओडोपा असते प्रिकर्सर ऑफ डोपामाइन दॅट पासेस ब्लड ब्रेन बॅरियर. पार्किन्सन्स डिसीज असतो ड्यू टू डिक्रीज लेवल ऑफ डोपामाइन अँड लिओडोपा क्रॉस करते ब्लड ब्रेन बॅरियर अँड कन्वर्ट होते डोपामाइनमध्ये.
तर आता इथे काय विचारलं आहे, ॲडजंक्ट टू कार्बिडोपा और लिओडोपा थेरपी. तर बघा आपण जेव्हा लिओडोपा देतो तेव्हा ते ब्रोक डाऊन होते बाय कॉम्ट एन्झाईम कॅटेकोलोमिथाइल ट्रान्सफरेज. लिओडोपाला ब्रेक डाऊन करते, त्यामुळे कॅटेकोलोमिथाइल ट्रान्सफरेज एन्झाईमला इनिबिट करणारा ड्रग द्यावं लागेल. कॅटेकोलोमिथाइल ट्रान्सफरेज इनिबिटर द्यावं लागेल. कोणता आहे यापैकी? तर पाहिलं होतं ना आपण क्लासिफिकेशनमध्ये कॉम्ट इनिबिटर्समध्ये काय पाहिलं होतं, तर इंटाकॅपॉन टॉलकॅपॉन पाहिलं होतं ना कॅटेकोलोमिथाइल ट्रान्सफरेज एन्झाईम इनिबिटर्स. ऑप्शन्समध्ये काय दिलं आहे, ॲमॅन्टॅडिन डोपामाइन फॅसिलिटेटर आहे, टॉलकॅपॉन ऑप्शन बी येईल. प्रॅमिपॅक्झॉल कशात पाहिलं, तर डोपामिनर्जिक ॲगोनिस्ट आहे ना प्रॅमिपॅक्झॉल. ब्रोमोक्रिप्टिनसुद्धा यातच येते, डोपामिनर्जिक ॲगोनिस्ट. आणखी काय येते यात, तर रोपिनिरोल. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. प्युअर ओपोइड अँटागोनिस्ट कोणता आहे, ब्युटॉरफॅनॉल, नाल्बुफिन, बुप्रेनॉर्फिन, नॅलॉक्झोन. प्युअर ओपोइड अँटागोनिस्ट तर नॅलॉक्झोन असते ना, ऑप्शन डी. ओपोइड पॉयझनिंगमध्ये यूज करतात नॅलॉक्झोनचा. मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये पाहिलं ना आपण अँटीडोट नॅलॉक्झोन असते. बुप्रेनॉर्फिनचा यूज कशात करतात, तर मॉर्फिन डिपेंडन्समध्ये बुप्रेनॉर्फिन अँड मिथॅडॉन. नॅलॉक्झोनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय पाहिलं होतं आपण, तर हे कॉम्पिटेटिव्हली बाइंड करते टू ऑल 3 ओपोइड रिसेप्टर्स. तीनही ओपोइड रिसेप्टर्सला हे बाइंड करते. म्यू रिसेप्टर, कापा रिसेप्टर, डेल्टा रिसेप्टर्स. हायेस्ट ॲफिनिटी असते याची फॉर म्यू रिसेप्टर्स. नेक्स्ट पाहूया. इफ ए CNS ड्रग इज एक्सटेन्सिवली आयनाइज्ड ॲट दी pH ऑफ ब्लड इट विल. काय होईल जर CNS ड्रग एक्सटेन्सिवली आयोनाइज झालं ब्लड pHवर, तर ब्लड ब्रेन बॅरियरला पेनेट्रेट करते स्लोली, रॅपिडली पेनेट्रेट करेल, पेनेट्रेट करणार नाही, स्लोली एलिमिनेट होईल. तर BBB ब्लड ब्रेन बॅरियरला पेनेट्रेट करू नाही शकणार, ऑप्शन सी येईल. कारण ब्लड ब्रेन बॅरियरला पेनेट्रेट करण्यासाठी ड्रगला लिपिड सोल्युबल असायला लागते ना, लिपोफिलिक ड्रग असायला लागते. आणि जर ड्रग एक्सटेन्सिवली आयोनाइज्ड असेल ब्लड pHवर जो असतो 7.4, तर ते वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये असेल ना, सो ब्लड ब्रेन बॅरियरला पेनेट्रेट करू शकणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. मोस्ट कॉमन साईड इफेक्ट ऑफ मॉर्फिन. तर कॉमन साईड इफेक्टमध्ये आपण कॉन्स्टिपेशन पाहिलं ना, ऑप्शन डी येईल. आणखी काय पाहिलं आपण मॉर्फिनचे साईड इफेक्ट्स, तर पिन पॉईंट प्युपिल म्हणजेच मिओसिस, देन रेस्पिरेटरी डिप्रेशन कॉज करते, सेडेशन कॉज करते, स्ट्रॉप सिंड्रोमसुद्धा पाहिला ना, स्ट्रॉप सिंड्रोम. ठीक आहे, तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही कोणत्याही फार्मासिस्ट एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत असाल तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.